निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा बळीराजाला नेहमीच बसतो। पण प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे जेव्हा उभी शेती उद्ध्वस्त होते तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची। धुळे तालुक्यामधील बाबरे गावामध्ये असाच एक संतापजनक असा प्रकार समोर आला। जोरदार पावसाच्या नंतर इथलं विदारक असं चित्र समोर आलंय। अंचाळा ते कुंजर या रस्त्याचं काम करत असताना संबंधित कंत्राटदाराने चक्क नैसर्गिक नाल्यामध्ये भराव टाकला आणि रस्ता तयार केला। पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्यामुळे पावसाचं पाणी हे थेट शेतकरी किसन भिका राजपूत यांच्या शेतात शिरलं। पाण्याचा लोंढा इतका भयंकर होता की त्यांच्या सुमारे 1.5 एकर जमिनीवरची सुपीक माती देखील पूर्णपणे खरवडून गेली आहे, वाहून गेली आहे। जिथे पीक असायला हवं होतं तिथे आता फक्त उघडा खडक उरलाय। यामध्ये शेतकऱ्याचं 3 ते 4 लाखांचं नुकसान झालंय। कंपनीने ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता तयार केला त्यांनी देखील इथे येऊन भेट दिलेली नाही। संबंधित शेतकऱ्याचं किमान 3 ते 4 लाख रुपयाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरने यावर किमान त्यांच्या माणसांना तरी पाठवून झालेल्या नुकसानीचं पाहणी करावे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला देण्यासाठी त्यांनी पुढे यायचं आहे। भिवंडीमधील गंगारामवाडी परिसरामधली 4 मजली कोहिनूर इमारत ही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली।